आहे का? ओके ओके ओके, काय अडचण. मित्रांनो, सॉरी, पहिल्यापासून घेतलं चालेल ना आता. मित्रांनो, प्रत्येक परीक्षेत हमखास एक किंवा दोन प्रश्न ज्या घटकावर विचारले जातात त्या घटकाचा आपण विचार करणारे काळ. शिक्षक TET परीक्षा असो, CET असो, राज्य उत्पादन शुल्क असो, वन विभाग असो, पोलीस भरती असो की MPSC आयोग असो, काळ या घटकावर हमखास एक प्रश्न तरी पडतोच आणि तो प्रश्न किती काही सोपा वाटत असला तरी आपले मार्क खाऊन जातो. एकदाच काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा, याला नीट अभ्यासा आणि 100% काळ या घटकावरचे मार्क आपल्या खिशात करून घ्या. तर आपण काळ या घटकाचा विचार करूया. काळाचे मुख्य प्रकार पडतात 3: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. हे सगळ्यांनाच माहिती असतं, पण याला लक्षात कसं ठेवायचं. तर एक वाक्य घेऊया, ते सगळ्या ठिकाणी फिरवूया आणि मग त्याच्यातनं काय शॉर्ट ट्रिक्स निघते, कोणता मुद्दा आपण हायलाईट करायला हवा याचा आपण विचार करूया. कोणतं पण एक वाक्य घेऊ. उदाहरणार्थ, मी अभ्यास करतो. मी अभ्यास करतो. मी अभ्यास करतो हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे. अभ्यास करण्याची कृती वर्तमानात सुरू आहे हे जाणवतं. एकदा हे वाक्य आपण 12 प्रकारांमध्ये, 3 मुख्य काळ आणि प्रत्येकाचे 4 उपकाळ अशा 12 प्रकारांमध्ये फिरून घेऊया आणि मग त्याची शॉर्ट ट्रिक्स बनवूया. मी अभ्यास करतो याचं भूतकाळात कसं होईल? मी अभ्यास केला. भविष्यकाळात मी अभ्यास करेल किंवा करेन म्हणा. काही जण करेल म्हणतात, काही जण करेन म्हणतात, काही जण करणारे म्हणतात. हा झाला साधा काळ. आता या साध्या काळाचं एक वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य काय आहे तर तुम्ही कोणतं पण वाक्य घ्या. मी दात घासतो, मी चहा पितो, मी क्रिकेट खेळतो, यासारखं कोणतंही वाक्य घ्या. साध्या वर्तमान काळातल्या वाक्याच्या क्रियापदाच्या शेवटी, परत सांगतो, क्रियापदाच्या शेवटी जे अक्षर येतात ते खूप महत्त्वाचे आहे काळ ओळखण्यासाठी. मग क्रियापदाच्या शेवटी काय आलं? तो. मुलगी असेल तर ती, ते, तात. म्हणजे ज्या क्रियापदाच्या शेवटी असतं तो, ते, ती, तात, ज्याच्या शेवटी असतं तो, ते, ती, तात, त्या वाक्याचा काळ कोणता? साधा वर्तमान काळ. समजलं? पुढचा, भूतकाळात क्रियापदाच्या शेवटी काय? लाय. मग ज्या क्रियापदाच्या शेवटी लाली लेले, ला, ली, लेले, ज्या क्रियापदाच्या शेवटी लाली लेले असतं त्याचा काळ असतो साधा भूतकाळ. साधा भूतकाळातलं कोणतंही वाक्य घ्या. बाबा गावाला गेले, गेले, ले म्हटलं की लाली लेलेपैकी एक. मग लाली लेले असेल तर काळ कोणता? साधा भूतकाळ. आता साध्या भविष्यकाळाचा विचार करू. मी अभ्यास करेल, मी पोलीस बनेल, मी पोलीस बनणार, मी पोलीस बनेन, काहीही घ्या. करेल, करेन किंवा करणार म्हणजे क्रियापदाच्या शेवटी असतं इल, इन, नार. ज्या क्रियापदांच्या शेवटी असतं इल, इन, नार त्या वाक्यांचा काळ असतो मित्रांनो साधा भविष्यकाळ. परत एकदा, तो, ते, ती, तात साधा वर्तमान काळ, लाली लेले साधा भूतकाळ, इल, इन, नार साधा भविष्यकाळ. आता काळाच्या दुसऱ्या प्रकाराचा विचार करूया, चालू किंवा अपूर्ण काळ. चालू वर्तमान वाक्य कसं होईल? मी अभ्यास, हे कॉमन झालं, मी अभ्यास करत आहे, मी अभ्यास करत आहे. भूतकाळात मी अभ्यास करत होतो म्हणजे भूतकाळात ती क्रिया सुरू होते. भविष्यकाळात मी अभ्यास करत असेल किंवा असेन किंवा असणार. भविष्यकाळात आपण काही जण असेल म्हणतात, काही जण असेन म्हणतात, काही जण असणार म्हणतात. वाक्य हे दिलं म्हणून याचाच विचार करू नका. मनानं 4 कोणतेही वाक्य घ्या. अपूर्ण वर्तमान काळात क्रिया अपूर्ण आहे हे कळतं, पण क्रियापदाच्या शेवटी करत आहे म्हणजे त आहे. ज्या क्रियापदाच्या शेवटी, ज्या वाक्याच्या शेवटी त आहे असं दिलेलं असतं त्या वाक्याचा काळ कोणता? चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. कोणतं पण वाक्य घ्या. बाबा पाणी भरत आहे, त आहे म्हणजे चालू वर्तमान काळ. आता भूतकाळ. भूतकाळात हे वाक्य कसं आलं? त होतो म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी त होतो, होती, होते यासारखं येतं. ज्या क्रियापदाच्या शेवटी, ज्या वाक्याच्या शेवटी त होतो, होती, होते यासारखं रूप येतं त्या वाक्याचा काळ असतो अपूर्ण किंवा चालू भूतकाळ. भविष्यकाळात त असेल किंवा त असेन,
त असेल किंवा त असेल, म्हणजे आपल्याला वाक्य वाचताना त्याच्या शेवटी क्रियापदाला काय लागलं याचा विचार करायचा. त असेल लागलं असेल तर चालू भविष्यकाळ, त होता चालू भूतकाळ, त आहे चालू वर्तमान काळ, चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. आता काळाच्या तिसऱ्या प्रकाराचा विचार करूया. तिसरा प्रकार आहे पूर्ण. मी अभ्यास केला म्हणजे कृती पूर्ण झाली. पण मित्रांनो, जर मी असं म्हटलं की मी अभ्यास केला, तर इथं पण केलं आहे, इथं पण केला आहे, दोघांमध्ये फरक राहणार नाही. इधर भी केला उधर भी केला, फिर पड जाओगे अकेला. याच्यामुळं लक्षात ठेवा, मी अभ्यास केला असं म्हटल्याच्या नंतर फक्त वाक्य वर्तमानात आहे हे सांगण्यासाठी आहे हा शब्द वापरला जातो. म्हणजे क्रियापदात शेवटी आलं लालिलेले आहे, लालिलेले आहे. इथं मी अभ्यास केला, पण परत तेच नुसतं केला म्हटलं तर साधा भूतकाळ आहे की पूर्ण भूतकाळ आहे हे कळणार नाही, म्हणून मी अभ्यास केला होता म्हणजे लालिलेले होता, लालिलेले होता. हँडरायटिंग समजून घेणे. माझ्यापेक्षा छान पुस्तकात लिहिले आहे, पण समजण्यासाठी आपण रनिंग नोट्स काढतोय. भविष्यकाळात मी अभ्यास काय येणार भविष्यकाळात केला असेल, म्हणजे लालिलेले असेल. परत या वाक्यांचा विचार करू मित्रांनो. पूर्ण काळ ओळखण्यासाठी अगदी सोपा मुद्दा. जर क्रियापदाच्या शेवटी लालिले आहे असंच आहे, जर क्रियापदाच्या शेवटी लालिले आहे हे जर दिलेलं असेल तर पूर्ण वर्तमान काळ, क्रियापदाच्या शेवटी लालिलेले होते असं दिलेलं असेल तर पूर्ण भूतकाळ, आणि क्रियापदाच्या शेवटी लालिलेले असेल असं दिलेलं असेल तर पूर्ण भविष्यकाळ. थोडीशी प्रॅक्टिस करा, एकदा दोनदा म्हणा. 100% क्लिअर. तो ते ती तात साधा वर्तमान काळ, लालिलेले साधा भूतकाळ, इन्नार साधा भविष्यकाळ, त होतो पूर्ण अपूर्ण भूतकाळ, यासारखं एकदाच म्हणा, क्लिअर करून घ्या. आता शेवटचं रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळात वाक्य काय होईल? मी अभ्यास करत असे. रीती वर्तमान काळ म्हणजे नेमका मित्रांनो असा काळ असतो की ज्या काळात ती कृती आपण सातत्याने, सतत, नियमित, नेहमी करत असू. मग अशा वाक्यांच्या शेवटी त असे. परीक्षावाल्यांचं आवडीचं वाक्य त असे, सॉरी, मी अभ्यास करत असतो. मी अभ्यास करत असतो. रीती वर्तमान काळी वाक्यांच्या शेवटी त असतो हे रूप येतं. रीती भूतकाळामध्ये मी अभ्यास करत असे. आता इथं आणखी एक क्ल्यू आहे, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर हे वाक्य असं नसलं तर याला परत प्रश्न सांगतो, जर हे वाक्य रीती भूतकाळाचं वाक्य असं दिलं नाही तर दुसऱ्या पद्धतीनं कसं दिलं जाईल की ज्याला आपण रीती भूतकाळ म्हणू शकू, हे मला कमेंटमध्ये सांगा. मी अभ्यास करत असे, याच्या शेवटी काय आलं? त असे. इकडं मी अभ्यास करत, कृती कॉमन असते. मी अभ्यास करत जाईल, राहील किंवा राहीन यासारखं काही पण घेऊ शकतात. जाईल, राहील. इकडं काय आलं शेवटी? भविष्यकाळात त जाईल, त राहील. हे झाले मित्रांनो नियम. नियम काय सांगतात? आपल्याला टार्गेट कशाला करायचं आहे? तर आपल्याला टार्गेट क्रियापदाला काय प्रत्यय लागले याला करायचे. पुल्लिंगी प्रत्यय वेगळे असतात, स्त्रीलिंगी प्रत्यय वेगळे असतात. पण आपण फक्त लालिलेले एवढं लक्षात ठेवलं की पूर्ण साधा भूतकाळ एवढं आपल्या लक्षात राहतं. आता रीती काळ, कुठलाही रीती काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण हा गुगली बॉल आहे, हा आपली विकेट घेऊन जाऊ शकतो. पण हा गुगली बॉल आहे तर आपण पण गुगली तयारी करायची. याला अपवाद काय असतो? करत असे, करत असतो अशाऐवजी ते म्हणतात मी नियमित अभ्यास करतो. अभ्यासाची कृती कंटिन्युएशनमध्ये आहे, सतत आहे. फक्त हाच मुद्दा रीती काळात सांगितलेला असतो. मुद्दा काय असतो? ती कृती त्या कालखंडात नियमित, सतत, वारंवार, परत परत घडते असं असेल तर रीती काळ असतो. म्हणून रीती वर्तमान काळाचं जे वाक्य होतं मी अभ्यास करत असतो, त्याचं आपण रूपांतर दुसऱ्या वाक्यात केलं, मी नियमित अभ्यास करतो. रीती भूतकाळाच्या वाक्याचं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार की याचं दुसरं वाक्य कसं तयार येतं. जमलं तर ठीक, नाही जमलं तर आपण आहोतच, नक्की सांगू. तिसरं, मी अभ्यास करत जाईल, करत राहील. मी सतत अभ्यास करेल. आता मी सतत अभ्यास करेल, सतत या शब्दामुळे ती क्रिया
वारंवार घडणार आहे भविष्यात हे सांगितलेलं असतं. आतापर्यंत आपण मुख्य काळ व त्याचे उपप्रकार बघितलेत. आता या काळांमधलं एक वाक्य ते कट करायचं आणि फक्त क्रियापदाला कोणते प्रत्यय लागले तेवढे राहू द्यायचे, व्यवस्थित नोट करून घ्यायचे आणि 2दा 3दा हाताखालून काढायचे. एकदा हाताखालून गेले की हा मार्क किती काही प्रश्न फिरून विचारला तरी आपला जाणार नाही. याही व्यतिरिक्त मित्रांनो याच्यामध्ये आता परीक्षेच्या दृष्टिकोनातनं नवनवीन प्रकार ॲड होतात, जसं की सन्निहित भूतकाळ, सन्निहित भविष्यकाळ, उद्देश वर्तमानकाळ, उद्देश भूतकाळ, उद्देश भविष्यकाळ. काय असतं हे आणि कसं लक्षात ठेवायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शिकायचं असल्यास कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गर्व आहे मला मी मराठी असल्याचा.